स्वॅग। आता तुम्ही म्हणाल काय नेमकं आपण बोलणार आहोत, तर महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला महायुतीनं रॅप सॉन्गनं उत्तर दिलंय। राज्यातल्या प्रत्येक विषयाला हात घालत महायुतीकडून महाविकास आघाडीवर शेलक्या शब्दात टीका करण्यात आली आहे। तर गाणं जास्त वाजवा आमचाच फायदा होईल असा टोला महाविकास आघाडीनं लगावलाय। सत्ता येत नाही, खोटं बोलून मत मिळाली, मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे। 500 मधून 100 जागा पास होत नाही, 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही काय? सत्ता येत नाही, 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही काय? ऐकलं का? कान ऐका। खोटं बोलून मत मिळाली, मस्ती आली काय या रॅपच्या माध्यमातून महायुतीनं महाविकास आघाडीला जोरदार उत्तर दिलंय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं गिअर बदललाय। महाविकास आघाडीच्या कोणत्याही प्रचाराला जशास तसं उत्तर दिलं जाणार असं स्पष्ट करण्यात आलंय। आणि त्याच्यामुळे फेक नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी जर एखादी गोष्ट केली असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे। कारण खोटं बोल, रेटून बोल असं करत लोकसभेला या ठिकाणी लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न झाला, तो होऊ नये याची दक्षता महायुती घेते। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही ते अशा प्रकारचे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी खोडून काढतो। महायुतीच्या रॅप सॉन्गची महाविकास आघाडीनं खिल्ली उडवली। रॅप सॉन्ग मध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे, विकासाच्या मुद्द्यावर मवियाची फाटली, मतासाठी यांनी बघा डुकरांची चाटली, त्याच भाषेमुळे भाजपची पडझड झाल्याचा टोला काँग्रेसनं लगावला। तसंच विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल असा आत्मविश्वासही व्यक्त करण्यात आला। ही भाषा जी येते तोंडात, ही भाषा खरं म्हणजे मूर्ख माणसाच्या मुखातच अशी भाषा येऊ शकते, यापेक्षा दुसरा शब्द नाही। ज्या पद्धतीने भाषा वापरली गेली आहे आणि काही आहेत, यामुळेच भारतीय जनता पक्षाची स्थिती अशी वाईट होत चालली आहे। मला वाटतं हे सॉन्ग अधिक वाजवावं, म्हणजे आमचे पुन्हा 2-4-5% मतं वाढतील। रॅप सॉन्गच्या माध्यमातून महायुतीनं एका प्रकारे प्रचाराचं रणशिंगच फुंकलंय। आता या रॅपला मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सत्तेत राहून केलं तरी काय, लाडकी बहीण आणली तर पोटात दुखत आहे, बहिणीला न्याय मिळू नये म्हणून जाता तुम्ही कोर्टात, तर स्वतःचा बॅनर लावून मिरवताय काय? खोटं बोलून मत मिळाली, मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे। 500 मधून 100 जागा पास होत नाही, 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही।